नमस्कार मित्रांनो. पारू 31 मार्च प्रोममध्ये रात्री शेकत असतात आदित्य, पारू, गणी आणि प्रीतम. चौघांची मस्त मस्ती चालू असते. आदित्यला वाटतं आता पारू ठीक झाली. तो म्हणतो, पारू उद्या निघायचं ना? गणी म्हणतो, हो हो. पारू म्हणते, नाही. सगळे तिच्याकडे शॉकून बघतात. ती तावातावाने म्हणते, तुम्ही अजून किती दिवस इथं थांबलात ना तरी मी तुमच्यासोबत येणार नाही. आदित्य म्हणतो, पारू मी तुला इथं न्यायला आलो. तू उद्या माझ्यासोबत येते. दॅट्स इट. सकाळी आदित्य आणि प्रीतम आवरतात, बाहेर येतात. आदित्य म्हणतो, पारू तू येतेस ना आमच्याबरोबर? पण पारू मात्र नाही म्हणून मान हलवते. आदित्य म्हणतो, माझी चूक झाली. त्याची एवढी मोठी शिक्षा? मी काही ऐकणार नाही तुझं. तू आमच्यासोबत येतेस म्हणजे येतेस. तो पारूचा हात पकडतो आणि म्हणतो, चल. पण पारू हात झटकते आणि म्हणते, नाही म्हणलं ना. आदित्य तिच्याकडे बघायला लागतो. प्रीतम म्हणतो, अरे यार पारू असं काय करते? चल ना. अगं दादा तुझ्यासाठी गावाकडे आला, खास तुला नेण्यासाठी, आणि तू नाही का म्हणतेस? पण पारू मात्र काहीच बोलत नाही. तुम्हाला काय वाटतं? पारू योग्य करते की हा तिचा ॲटिट्यूड आहे? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.